दादा ह्याच्यामध्ये ना थोडासा एक कॉमन क्वेश्चन विचारतो. सिरियलमध्ये बघितलं एक ॲक्टरचे वेगळ्या वेगळ्या सिरियल्समध्ये 4-5 वेळा लग्न झालं दाखवतात. हिरोईनची 4-5 वेगळ्या वेगळ्या सिरियल्समध्ये लग्न झालेले दाखवतात. आता लग्न झालं, मग ते ऍक्टिंग जरी करत असले तरी ते सगळे ऑलमोस्ट सगळे विधी दाखवले जातात. मग ते लग्न झालं, ते हार घालण्याने लग्न झालं की गळ्यात मंगळसूत्र घालण्याने लग्न झालं की ते जे किती 7 पावलं चालली जातात त्याच्यामुळे लग्न झालं, जरा ते सांगा थोडस. ते आता ते तुम्ही बघताना एकाच वेळी बघत असता, पण ते ब्रेक करून होत असता सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि दुसरं म्हणजे कसं की सर्व विधी म्हटले जात नाही. विधी जे आहे ते पूर्ण नुसतं आता हा सप्तपदी झाला की तसं कॅमेरा मानला जातो हे करा, तर ते पूर्ण कृती घडत नाही. ओके. अर्धवट कृती घडते. म्हणजे याचा किस्सा सांगायचा झाला म्हणजे भूमिकेत जेव्हा शिरतो मनुष्य तर त्याचं नुकसान सुद्धा काय होतं हे सुद्धा याची गंमत म्हणजे अरविंद त्रिवेदींची आहे. ती बहुतेक मागं सांगितली होती पण सांगतो. अरविंद त्रिवेदी म्हणजे ज्यांनी रावणाचं काम केलं, हे रावणाच्या काम करायच्या अगोदर प्रचंड राम भक्त आहेत होते. आता देहात नाही येत ते, पण प्रचंड राम भक्त होते. आणि जेव्हा त्यांची निवड झाली की तुम्हाला रावणाचं काम करायचं आहे, त्यांना रामानंद सागरांनी जेव्हा बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला ह्याचं रावणाचं काम करायचं, म्हणजे ठीक आहे. मग पहिला जेव्हा शॉट झाला तेव्हा तो काही त्यांच्यातनं, तर रावण म्हणजे कसं पाहिजे त्याला म्हणजे बघितल्यावरती पर्सनॅलिटी बोलणं वगैरे तो काही येईना. मग असं 2-3 दिवस झालं, पण म्हणजे त्यांना स्वतःला जे अपेक्षित होतं ते काही येईना. मग त्यांनी काय त्यांना सांगितलं की जोपर्यंत रामायणामध्ये तुमचं कॅरेक्टर आहे तोपर्यंत तुम्ही रामायण वाचणं बंद करा. आणि ते रामायण वाचणं त्यांनी बंद केलं. त्याच्यानंतर 1 महिन्यानी 21 दिवसांनी 21, आपण कधी विचार करतच नाही. मी सांगितलं ना की आपलं शास्त्र आणि इतकं गुंतलेलं आहे ना एकमेकात. आपण कधी विचार करतो का 21 मोदक का, 21 दुर्वा का, 21 प्रदक्षिणा का? तर 21 हा मनुष्याच्या जीवनामधले घटना किंवा तुमचा बदल घडण्याचा कालावधी असतो. जर तुम्ही भात 21 दिवस जर खाल्ला नाही तर 22व्या दिवशी तुम्ही भात खात नाही. म्हणजे हे निसर्गाने ठरवून दिलेलं आहे. म्हणून 21 च्या पुढं घटना बदलते. 21 गणपतीला मोदक तुम्ही दिलेत, त्याच्यासमोर ठेवले की तुम्ही त्याच्यामध्ये राहत नाही, तुम्ही दुसऱ्या तत्वात जाता. म्हणून प्रत्येक 21 दुर्वा 21चं महत्व ते आहे. मग इथं त्यांनी काय केलं, 21 दिवस त्यांना रामायण वाचून दिलं नाही. रामाचं नाव घ्यायचं नाही, रामायण वाचायचं नाही. त्यांनी ते तंतोतंत पाळलं आणि 21 दिवसानंतर जेव्हा शूटिंग केलं तेव्हा त्यांना तो इफेक्ट मिळाला जो रावणाचा पाहिजे होता. मग म्हणजे काय होतं की तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये भूमिकेत शिरायचं असेल तर ते शिरताना सुद्धा तुम्हाला त्याचा अभ्यास आणि त्याचं आकलन असणं गरजेचं असतं. ती भूमिका किती अजरामर झाली रावणाची. म्हणजे रामाचं झालंच, म्हणजे आपण जसं म्हणतो की यांचे नंतर ह्यांना रोलच मिळत नाही. मध्ये राधर मध्ये ज्यांनी कृष्णाचा रोल केला आदरणीय नितीश भारद्वाजजी, म्हणजे जेव्हा त्यांचे माझे भेट झाली इथं आले, म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यावरती ते तो जो फोटो आहे त्यांचा म्हणजे त्यांच्याबरोबर आमच्या गुरूंबरोबर फोटो काढला, ते बघितल्यावर ते कृष्णच उभा आहे असंच दिसतं. म्हणजे ते जरी टी शर्ट आणि बरमुड्यामध्ये आलं होतं तरी त्यांची जी हसाची छबी आहे ते बघितल्यावर किंवा बोलतानाच्या म्हणजे किती त्याचा बदल घडतो त्याच्यात, की हा भाग जो आहे हा सिनेमांमध्ये हा खूप आहे. आणि नंतर ते मग अरुण गोविल बघितलं की नंतर त्यांना भूमिका मिळाली नाही ना, तर काही काही आधी अरुण गोविलांच्या विलनची भूमिका होती का. लोकांचा बघाचा दृष्टिकोन बदलतो. मग तसं इथं जेव्हा सिरियलमध्ये हे शूटिंग होतात तर ते तुकड्या तुकड्यात केले जातात. त्यामुळे तिथे अटॅचमेंट एक तर मुख्यात होत नाही. फक्त महत्वाच्या भूमिकेत जो मेन रोल असतो ना त्यालाच फक्त तो प्रॉब्लेम येतो, कारण तो त्या भूमिकेत शिरलेला असतो त्याच्यात. आणि इंद्रजिताचं काम केलेलं बघा. तो धवन म्हणून होते ना बहुतेक, मला आता याच्यात नाव नाही आठवत. त्यांनी इतकं सुंदर काम केलं की पर्सनॅलिटी किंवा बॉडी जर बघितली तर त्याच्यामध्ये तेवढी नाहीये. तुम्ही कोणाला म्हणतात? इंद्रजित. इंद्रजिताचं काम त्यांनी केलं हा ना, हा हा.
नट ज्यांनी जे होतं त्याचं मला आता नाव आठवत नाही. अजूनपर्यंत मीम मध्ये त्यांचा वापरला जातं. तर ते त्यांनी किती म्हणजे भूमिका काय वठवली इंद्रजिताची, त्यांचं डोळ्यांनी बघणं किंवा काय त्याच्यामध्ये, किंवा मध्ये अविनाश नारकरांचं माझी भेट जेव्हा झाली तेव्हा आलं, तर मी त्यांचं ते शिवाजी राजांची सिरियल होती महाराजांची, त्याच्यात त्यांनी शहाजींची भूमिका केली होती. आणि मी त्यांना म्हटलं की ते जे शहाजी महाराज म्हणजे असे निखळ हसायचे ना, तर त्याच्यामध्ये प्रेमातच पडलो की अरे काय व्यक्तिमत्व आहे, काय सुंदर व्यक्तिमत्व आहे. आणि ती ती आमच्या डॉक्टरांची कृपा की ही मी ज्यांची अपेक्षा केली ना, की ते माझ्या नशिबात माझ्याशी भेट झालीच त्यांच्याशी. मी त्यांच्याकडे मी जेव्हा भेटलो, त्यांना जेव्हा नमस्कार केला, तेव्हा त्यांना म्हटलं तुम्ही मला हे फक्त हसून दाखवा त्याच्यामध्ये त्या भूमिकेतलं. काय असतं, जिवंतपणा करणं, भूमिका जिवंत करणं हे खूप महत्वाचं असतं. डॉक्टर अमोल कोल्ह्यांनी सादर केलेले शिवाजी महाराज हे किती जरी बदलले तरी त्यांनी जे सादर केले त्याच्यामधला त्याला तो राजकारण सगळं सोडून द्या, अपार्ट ऑफ द राजकारण भूमिका काय जगलंय किंवा काय आहे ना, हे इतकं सुंदर आहे की काय याच्यामध्ये असतं. तसं ह्या सिरियल्समध्ये काही काही गोष्टी घडतात किंवा काय ज्या आहेत ना, तर त्या कट ऑफ मध्ये ते शूट करत असतात, त्यामुळे त्याचं तेवढं महत्व येत नाही किंवा त्याचं त्या गोष्टी होत नाहीत. पण त्यांना बघा म्हणजे ह्या सिरियल यांना वेगळी कामं मिळतात किंवा त्यांना नंतर त्या नट्यांना किंवा नटांना सगळी कामं मिळतात. पण प्रमुख भूमिका ज्यांनी केलेली असते ना, त्यांना ती नंतर कामं मिळायला थोडासा प्रॉब्लेम काय येतो, किंवा आपण एखादी मराठी सिरियल बघतो त्याच्यात की ज्यांनी लीड रोल केलेला आहे नवरा बायकोचा, ती इतकी लोक डोक्यावर घेतात की त्या लोकांना ते त्या सिरियलमध्ये तेव्हा इतकं प्रचंड झालेलं असतं, पण जेव्हा ती सिरियल संपते तेव्हा त्या लोकांची ही खरंच दुर्दशा असते की त्यांना कामच मिळत नाही. पण लोकांना त्या भूमिकेमध्ये बघायची, त्या नटीबरोबर बघायची जी सवय झालेली असते ना, ती त्या याच्यामधनं बाहेर पडत नाही. आणि हे खूप अवघड आहे. एकनाथ शिंदेची भूमिका केलेले सुद्धा जे आहेत, ती ते माणूस समोर आला की एकनाथ शिंदेच समोर येतं. मग त्यांनी दुसरी का भूमिका केलेलं मनुष्य पचवूच शकत नाही. म्हणून त्या भूमिका कुठल्या आहेत शेवटी हे सुद्धा असं याच्यामध्ये ते ठरतं की काय कुठल्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही गुरुजी बघितले की ते गुरुजी एकच असतात, मंत्र वेगळे किंवा काहीतरी असतात, तर ते काही म्हणजे स्पष्ट आहे खरं नसतं. पण तेवढा तो ड्रामा केलेलाच असतो की असं दाखवतात उत्तम पैकी त्याच्यात किंवा नाही, कारण काय माहितीये, ते तुकडे जरी असले तरी ते मंगळसूत्र घालताना दाखवतात, हार घालताना दाखवतात, सप्तपदी म्हणताना दाखवतात. म्हणजे जे मेन विधी आहे ते विधी एडिटिंग मध्ये करतात, ते एडिटिंग मध्ये दाखवतात. एडिटिंग मध्ये ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. आता माझ्यापेक्षा उलट खरं सांगायचं तुम्हाला जास्त त्यातलं माहिती की एडिटिंग करताना तो समोर शॉट होत असतो, पण ते एडिट करताना ते सगळं त्याच्यामध्ये, कारण शेवटी लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे ना. ती सास भी कभी बहू थी ही सिरियल तेव्हा किती गाजली होती की तो मिहीर होता, तेव्हा तो जो मेलेलं दाखवलं तर लोकांनी इतका तो दुडगूस घातला की त्या डायरेक्टरला परत तो बालाजी टेलिफिल्मला तो जिवंत करायला लागला. त्याच्यामध्ये ही लोकांची असलेली एक प्रकारे प्रतिभा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे दाखवतात ना, तर त्याप्रमाणे उलट अशा गोष्टी ज्या आहेत ना, ह्या समाजाने उत्तम प्रकारे चांगल्या तऱ्हेने घेणं गरजेचं आहे. म्हणजे ज्ञान कुठल्या कुठल्या मार्गाने प्राप्त होईल हे आपल्याला कळलं. आता